आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही. याचं कारण ते आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही. परंतु मला असं वाटतं एक मिनिट याच्यामध्ये जसं आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते अनुक्रमणिका कुठे ते आहे ना. हा इथला पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान. याच्यामध्ये पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार. त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मोकळ्या जागा, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता. तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, राज्याचं व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण. आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता, मराठी आणि समाज, दैनंदिन वापरात मराठी, प्रशासनात मराठी, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, मराठी साहित्य प्रसार, गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ. इतक्या विषयांना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो आणि सोडवू शकतो त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आम्ही सोल्युशन्स पण दिलेली आहेत. मला असं वाटतं जेव्हा आपण वाचाल त्यावेळेला आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी पुढे भविष्यात खूप चांगल्या प्रकारे करता येईल. याच्यावर तुम्हाला काय विचारायचं विचार. दुसरी गोष्ट, अजून एक आम्ही पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका आहे म्हणजे आम्ही काय केलं. बरं का, म्हणजे साधारणपणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18-19 वर्ष झाली आहेत. या 19 वर्षामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या, कोणकोणती आंदोलनं केली, काय काय गोष्टी झाल्या, या प्रकारची एक पुस्तिका आम्ही इथे काढलेली आहे आणि ती पण आपल्याला आम्ही देत आहोत. ती पण आपण मला असं वाटतं वाचून घेतली तर बरं होईल. ही पण डिजिटली जाणार आहे, त्याच्यामुळे याच्यावरती अजूनही प्रिंट किती केल्याचा आकडा नाहीये. हा बरं. महायुती किंवा महाआघाडी या दोघांनीही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना 3,000 रुपये देऊ अशा घोषणा केलेल्या आहेत. अशी एखादी घोषणा आपल्या पक्षाकडून करावी असं तुम्हाला का वाटलं नाही? याचं कारण असं आहे कारण त्याचं महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक साधारणपणे गणित या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही या गोष्टींचा घोषणा करू शकत नाही. या घोषणांना काही अर्थ नाही आहे. प्रश्न असा आहे की आत्ताच्या सरकारने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. राज्यावरती बोजा न येता जर यापुढे कंटिन्यू झाला तर त्याला मी गिफ्ट म्हणेन. पण उद्या जर समजा ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करता नाही आल्या तर मी त्याला लाच म्हणेन. ती ब्राईब होऊ शकते. सो राज्याचं आर्थिक एकूण जे स्ट्रक्चर आहे हे बिघडता कामा नये कुठच्याही गोष्टींमध्ये. कोणी मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. महिलांना पैसे मिळतात याच्यामध्ये दुःख नाहीये किंवा याच्यामध्ये आनंदच आहे. त्याला चांगले 4 पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे, सरकार देते. पण याच्यातनं आपण मला असं वाटतं पुढे काही अजून वेगळे खड्डे नाही खणत आहोत. म्हणजे आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलं. मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे. हे नंतर करणार आहे तुम्ही. तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत होतीये.
मंदिरं आज मला असं वाटतं चौकामध्ये सगळीकडे पुतळे आहेत आपल्याकडे. तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे, ती चांगली होणं गरजेचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे. तर 17 तारखेला आपल्याला मैदान न मिळण्यामागे काही राजकारण आहे असं वाटतं? नाही, मला काय माहिती नाही. मला याच्यात राजकारण आहे का काय मला माहिती नाही, नसावं या सगळ्या याच्यामध्ये. परंतु मिळालं नाही अजूनपर्यंत परवानगी, हे तर सत्य आहे. आणि त्याच्यामुळे 1.5 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे जरा थोडंसं आता तरी. आणि मग त्याच्यात तर काय होतं, जे उमेदवार सगळे कामाला लागलेले आहेत कळलं का, त्यांचाही अख्खा दिवस निघून जातो त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांना नियोजन करण्यासाठी जर समजा अगोदर आम्ही काही संधी दिली असती तर भाग वेगळा, की बाबा 1-4 दिवस अगोदर आले त्यांनाही नियोजन करणं सोपं जातं. पण 1.5 दिवसामध्ये मग सगळा त्यांचा पण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता प्रचार संपतोय. तर मला असं वाटतं की त्यांनाही एक दिवस मिळतो, मलाही फिरायला मिळतं, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि आता मला असं वाटतं की माझी खूप भाषणं झालेली आहेत, सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पोहोचलेल्या पण आहेत, सगळे विषय पण पोहोचलेले आहेत, सगळ्यांनी ते पाहिलं पण आहे तुमच्या कृपेने कळलं का. तर त्याच्यामुळे जे सांगायचे